वर्षाच्या सुरुवातीला आताच्या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी समोर येते। पूजा खेडकर यांना यूपीएससी कडून काणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे। तुमची निवड का रद्द करू नये अशी नोटीस यूपीएससीने पूजा खेडकर यांना पाठवली आहे। नाव, पत्ता आणि आई वडिलांचं नाव बदलून यूपीएससीची फसवणूक केल्याप्रकरणी पूजा यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय। विविध कारणांसह पूजा यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आल्याचं समजतंय। आता पूजाने केलेल्या फसवणुकीचा तपास पोलीस करणार आहेत। तसंच भविष्यामध्ये पूजाला परीक्षा आणि निवडीवर सुद्धा बंदी घालण्यात आली आहे। काणे दाखवा नोटीशीत काय म्हटलंय आपण पाहतोय। पूजा खेडकर यांना यूपीएससी कडून काणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे। निवड का रद्द करू नये यूपीएससीने या संदर्भात आता सवाल विचारत नोटीस पाठवली आहे। आई वडिलांचं नाव बदलून फसवणूक केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आलाय। फोटो, मोबाईल नंबर, पत्ता बदलून फसवणूक करण्यात आली। स्वाक्षरी, ईमेल आयडी बदललं आणि यूपीएससी कडून या संदर्भात आता विचारणा करण्यात आली आहे। चांगला झालेला या प्रकारामुळे इथून पुढे असे विद्यार्थी अशा प्रकारचं काम करणार नाहीत। त्यांनी अटेम्प्ट जास्त दिले, त्यासाठी स्वतःचं नाव बदललं, जातीची आणि अपंगत्वाची सर्टिफिकेट्स खोटी दिली, अशा अनेक प्रकारच्या कारवाया त्यांनी केलेल्या होत्या। त्यांच्यावर कारवाई होणं अपेक्षितच होतं, परंतु आता यूपीएससीने एफआयआर करायचं ठरवलंय आणि सिरीज ऑफ ऍक्शन्स असं म्हटलंय, म्हणजे बऱ्याच प्रकारची त्यांच्यावर कारवाई होईल आणि इथून पुढे अशा प्रकारचं कृत्य करायला कोणी धजावणार नाही।